नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. बरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी अपडेट जी आहे ती पाहणार आहोत. ती अपडेट आहे की सध्या संभ्रमात असलेले विद्यार्थी आणि पालक, आणि विषय असा काही गहन नाहीये, पण तरीही संभ्रमात असणारे विद्यार्थी आणि पालक. का तर सोशल मीडियावर चालू असलेला मुद्दा की शाळा या 15 जूनला उघडणार आहे का 26 जूनला उघडणार आहे. म्हणजे मूळ जी तारीख होती शासनाची ही 15 जूनला शाळा उघडणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होणार आहे. पण नवीन चर्चा झालेली आहे की 26 जून का 15 जून. तर याचं एक जे काही हे कारण आहेत की मेन रिझन काय आहे याच्या पाठीमागलं जे काही वास्तव आहे, चला तर आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. त्याच्या अगोदर व्हिडिओ त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. विषय काय झालेला होता, तर जे काही शाळा आहे ही मुख्यतः महाराष्ट्रातील ही 15 जूनलाच उघडणार होती. पण तुम्ही जर पाहिलं सध्याची उष्णतेची तीव्रता जर पाहिली, तर विदर्भातले जे जिल्हे आहेत, प्रामुख्याने कोणते जिल्हे आहेत बघा या ठिकाणी दाखवलेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची तीव्र लाट म्हणजे जवळपास 45 डिग्री सेल्सिअस ते जवळपास 47 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आहे. मग त्याच्यासाठी काय झालं रे, जे काही आपले राज्यमंत्री आहेत, बरोबर कोण आहेत, तर मंत्री पंकज भोयर यांनी काय सांगितलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करूनच त्यांनी असं स्टेटमेंट केलं की आपण काय करूया की शाळा उशिरा सुरू करूया. नक्कीच हिट आहे, उष्णतेमुळे जर त्या शाळा ज्या आहेत एक 8-10 दिवस उशिरा झाला तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते नक्कीच महत्वाचं आहे. बरोबर. मग काही सोर्सेसच्या मार्फत असं समजतंय की ही जी काही शाळा आहे, विदर्भातली शाळा जी आहे ही उष्णतेमुळे पूर्वी पण लेट म्हणजे 26 जूनलाच उघडायची, पण नवीन शैक्षणिक धोरणानुसार ठरवलं होतं की आपण या वर्षापासून 15 जून पासून शाळा सुरू करूया. म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक वर्षी विदर्भामध्ये ही शाळा ही 26 जूनलाच ओपन व्हायच्या सगळ्या शाळा प्रत्येक वर्षी. फक्त या वर्षी असं ठरवलं होतं की काय होणार आहे की 15 जूनला शाळा सगळ्या महाराष्ट्रातील एकाच दिवशी ओपन होणार आहेत. बरोबर आहे. आता याच्यावर जर आपण विश्लेषण करायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच पूर्वीच्या परिपत्रकानुसार 15 जूनला शाळा उघडणार आहे, पण 26 जूनचा अजून काही तसा प्रस्ताव नाहीये. म्हणजे शासनाच्या अंतिम मंजुरीनुसारच त्या ठिकाणी एक ऑथराइज GR पब्लिश केला जाईल आणि कळवलं जाईल की ज्या काही विदर्भातल्या शाळा आहेत ह्या 15 जूनला किंवा 26 जूनला उघडणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा ह्या 15 जूनला सुरू होणार आहेत. 26 जूनचा निर्णय हा फक्त विदर्भासाठी होऊ शकतो. त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की सध्याचं जे काही तेल संकट म्हणजे जे काही आपल्या भारतावर आलेलं जे संकट आहे, म्हणजे सध्या इंधन तुटवडा आहे, इंधन पुरवठा कमी पडत आहे. त्या निमित्ताने शाळा ऑनलाईन होणार आहेत का, शाळा लेट उघडणार आहेत का, तर याच्या अपडेट्स आपल्या YouTube चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला कळवल्या जातील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. तर एक छोटीशी अशी अपडेट होती तुमच्या मित्रांपर्यंत, आणि जे काही तुमचे रिलेटिव्ह आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना कळेल की ऍक्च्युअली डिसिजन यायचा आहे की शासन बदल करू शकतं. पण 15 जून ही तारीख आहे, बदल झाला तर ऑथराइज GR येईल. ते GRचं विश्लेषण आपल्या खताळ सरांच्या YouTube चॅनलवर केलं जाईल. सध्या स्थितीमध्ये एवढं लक्षात ठेवा, 15 जूनला शाळा उघडणार आहेत, बदल झाला तर कळवला जाईल. ओके. तर आपण थांबूया या ठिकाणी.